भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, आप देख रहे हैं खबर SNS टीवी। मैं हूं आशीष पटेल। महाराष्ट्र के भंडारा जिले के लाखनी तालुका में गरीब छात्र 3 साल से शिक्षा से हैं वंचित। शिक्षा का अधिकार अधिनियम की उड़ रही है धज्जियां। ये है शिक्षा विभाग की बड़ी लापरवाही। पूरी मामले की तह तक जाने के लिए आइए दिखाते हैं हमारे संवाददाता लाखनी से समीम अगबानी की खास रिपोर्ट। तालुका के सामेवाड़ा गांव के रविंद्र मेश्राम और चेतना मेश्राम के 2 बच्चे हैं। बड़े बेटे का नाम चेतन और छोटे बेटे का नाम स्वानंद है। दोनों बच्चों का प्रवेश सन 2018-19 शैक्षणिक सत्र में मालेगांव स्थित AIM पब्लिक स्कूल में हुआ था। चेतन 4वीं कक्षा में था तो स्वानंद पहली कक्षा में पढ़ रहा था। हालांकि कोरोना वायरस के दौरान वित्तीय संकट के कारण माता पिता का व्यवसाय बाधित हुआ। बच्चों की पढ़ाई की फीस भरने में परेशानी हो रही थी, इसीलिए अभिभावकों ने फीस नहीं दी। स्थिति गंभीर थी और आगे की पढ़ाई के लिए सरकारी स्कूल में प्रवेश हेतु TC की मांग किए जाने पर स्कूल के मुख्याध्यापिका की ओर से पहले स्कूल की फीस भरो, बाद में TC देंगे कहकर TC रोक दी गई। इस दौरान स्कूल की फीस जमा नहीं कर पाए, ऐसी जानकारी मेश्राम दंपत्ति ने लाखनी में पत्रकार परिषद में दी। शिक्षा का अधिकार अधिनियम के अनुसार सभी को शिक्षा का अधिकार है। इन बच्चों को शिक्षा से वंचित रख उनका शैक्षणिक रूप से नुकसान किया गया है। पिछले 2 साल के दौरान मेश्राम दंपत्ति ने बार बार स्कूल से TC मांगने का अनुरोध किया। पीपल गांव के जिला परिषद सरकारी स्कूल से भी ऑनलाइन पोर्टल के जरिए अनुरोध किया गया, मगर AIM पब्लिक स्कूल की मुख्य अध्यापिका की ने फीस की मांग की। परिणाम स्वरूप स्वानंद पिछले 3 वर्षों से शिक्षा से वंचित है। स्वानंद अपने शैक्षणिक नुकसान के कारण हमेशा तनाव में रहते हैं। आखिरकार इस गैर जिम्मेदाराना शिक्षण व्यवस्था के लिए कौन जिम्मेदार है? एक और सरकार की निःशुल्क एवं अनिवार्य सख्त शिक्षा की नीति है, तो दूसरी तरफ शिक्षा का बाजारीकरण करने के लिए शैक्षणिक माफिया, जिसकी वजह से कितने स्वानंद है जो अभी भी सिर्फ सरकारी रिकॉर्ड में पढ़ रहे हैं। इसकी सारी जानकारी सभी तालुका शिक्षा अधिकारी को 2021 में दी गई थी, लेकिन शिक्षा विभाग की ओर से कोई ध्यान नहीं दिया गया। खैर, तेजस को एक निजी स्कूल में दाखिला मिल गया है, मगर उसे भी TC की आवश्यकता है। माता पिता अपने बच्चे को पढ़ाने के लिए स्वयं इच्छुक है, लेकिन AIM पब्लिक स्कूल में बिना TC कैसे पढ़ा सकते हैं? छोटा लड़का स्वानंद स्कूल नहीं जाता, इसीलिए बच्चों को काफ़ी कष्ट सहना पड़ता है। अगर बच्चा मानसिक तनाव में हो और कल को उसके साथ कुछ गलत हो जाए तो उसका जिम्मेदार कौन है? ऐसा सवाल सरकार से और गैर जिम्मेदाराना शिक्षण व्यवस्था से अभिभावकों ने पत्र परिषद में उपस्थित किया। पूर्व सीनियर सदस्य प्रवीण उदयपुर भी इसमें उपस्थित रहे। उन्होंने भ्रष्ट शिक्षा विभाग और माफिया स्कूल प्रशासन के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग कर बाल हक न्यायालय में जाने की बात कही। शाळांमधून विकल्या जाऊन राहिलेला आहे। पहिलीची पुस्तक 240 रुपयाची आहे, दुसरीची 300 रुपयाची, तिसरीची 330। 10व्या वर्गाच्या पूर्ण टेक्स्टबुक घेतल्याला आपण फक्त 750 रुपयाच्या हातात आहे। आणि हे या ठिकाणी नकली कारोबार कोण कुठून छापून राहिले, का करून राहिलेले आहे, काय घेणं देणं नाही आहे। शिक्षण विभागाचं सगळं दुर्लक्ष आहे। 2% असेल, नाहीतर काही असेल, नाहीतर भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी असतील, नाहीतर जे कोणी असतील, सगळ्यांचे दुर्लक्ष आहे। नकली एज्युकेशन आहे, काय पिढ्या घडतील। आणि काय आहे, नागपुरामध्ये मोठे मोठे माफिया येतात। आपल्याला वाटते बहुत मोठा रॅकेट चालतो, याचा पास करून देण्याच्या कुठीना मार्क मिळतात। मग हे मुलं, एकही मुलगा JEE किती क्रॅक करतात, JEE मध्ये आणि नीट मध्ये किती मुलं गेलेले आहेत, याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे। समजा तो 96च्या वरतं 90 वरच्या वरतं समजा मार्क घेऊन राहिलेले आहेत, तर नीट मध्ये का बरं सक्सेसफुल होऊन राहिलेले आहेत कोण, याच्यावरती सुद्धा चौकशी समिती बसायला पाहिजे। आज भंडाऱ्यामध्ये नवोदय विद्यालयामध्ये 80 विद्यार्थी त्या ठिकाणी प्रवेशित होतात। 6व्या वर्गामध्ये किती कॅपॅसिटी आहे? 80 विद्यार्थी, 40 मुलं 40 मुली। आपण त्या ठिकाणी समजा जाऊन बघितलं ना, की ह्या प्रायव्हेट शाळांचे विद्यार्थी फार कमी असतात, 15-20 राहतात, 15-20। बाकी सगळेच्या सगळे पोरं हे तुमची कराशी सारखी शाळा असेल, भंडाऱ्यात गेल्यामध्ये जिल्हा परिषदची शाळा आहे, त्या शाळेतून जातात। आता विचारा, विद्यार्थ्याच्या लाईफची पहिली समजा UPSC एक्झाम वरच्या स्तराची परीक्षा असेल ना, आपण तो समजा त्या नवोदयच्या समजा पुस्तक जे बघितले आपण, खूप फार कठीण पुस्तक आहे ती वाली। त्यांचे कन्सेप्ट क्लिअर राहतात, कारण की ते आपल्या महाराष्ट्राचे जे SCRT आहे स्टेट, त्या पुस्तका बालभारती प्रकाशनच्या सगळ्या त्या पुस्तकात वाचतात, त्याच्यातून त्यांचे कन्सेप्ट क्लिअर होतात।
म्हणून ते विद्यार्थी त्या ठिकाणी पास होतात आणि त्या नवोदय विद्यालयामध्ये जातात. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या भरल्या सुभाष बावनकुळे हे एक आरोपी आहेत आणि ह्या सगळ्या शाळेचे दलाल आहेत. तर हे आरोपी यांना क्रमांक 1 म्हणून वापर सुभाष बावनकुळे यांच्यावरती बालहक्क न्यायालयामध्ये गुन्हा चालवण्याविषयी आम्ही आता विचार करतो. ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट आणि RTI कायद्याचे उल्लंघन आज एक आहे. दुसरं म्हणजे जिल्हाधिकारी दरवर्षी यांचा एक अहवाल जातो किंवा शिक्षणापासून वंचित किती विद्यार्थी राहिलेल्या शाळा राहिल्या. तर हा विद्यार्थी समजा त्याच्यामध्ये दिसला नाही, आढळला नाही, ही जबाबदारी भंडाऱ्याच्या तत्कालीन आताचे जिल्हाधिकारी त्यांची पण आहे. दुसरी गोष्ट, एखादा विद्यार्थी समजा शाळेत येत नाही तर त्याची नोंद आणि हाजेरी पट्टे शाळेमध्ये असते. तो का बरं न आला, काय कारण असू शकते, काय हयगय तर नाही झालेल्या विद्यार्थ्यावर सोबत त्याची सगळी जबाबदारी ती शाळेची आहे. त्या शाळेच्या प्रशासनाने घरी जाऊन पाहायला पाहिजे. दुसरी गोष्ट एक आहे, एक पब्लिक स्कूल जे आहे हे एक माफिया पब्लिक स्कूल आहे. ज्याला आपण शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक माफिया जे अपराधी आहेत असे अपराधी लोक आज या भंडारा जिल्ह्यामध्ये शाळा चालवून राहिलेल्या आहेत. ज्यांच्यावरती फीस आकारलेली आहे तर ती आम्ही भरू. भंडारा जिल्ह्याच्या शिक्षा बचाव आंदोलन समिती याची 65,000 नाही नंतर लाखो रुपये फीस असेल तर आम्ही भरायला बिलकुल तयार आहोत. परंतु त्यांनी नियमानुसार पालक शिक्षक समितीचे समजा गठन केलं असेल तर आम्ही भरू. आणि पालक शिक्षक समितीचे समजा गठन केलं नसेल तर त्या शाळेवरती पहिल्या अपराधासाठी 5 लाख रुपये जुर्माना आहे, दुसऱ्या अपराधासाठी 10 लाख रुपये जुर्माना आहे. संस्था चालकात जेवढे संचालक मंडळ असतील तर सगळ्यांना 6 महिन्याची कैद आहे आणि त्यांची शाळा सुद्धा जमा करायची. प्रशासन बसवतील. आता जसं त्या बदलापूरला जो प्रकार झालेला आहे तोच प्रकार इथे होऊ शकते. तिथे पण प्रशासन बसवला, इथे पण प्रशासन बसवलं आहे. एका शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये जाण्यासाठी TC ह्या कागदाची काही आवश्यकता नाही आहे. महाराष्ट्र शासनाने याच्यासाठी अजून एक रिमाइंडर GR काढलेला आहे. जसा RT ऍक्ट आहे, हा राईट RT ऍक्ट RTE राईट टू एज्युकेशन आपण एवढं समजून राहिलेलं आहे, पण RT नावाचा कोणताही कायदा नाही आहे. राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन हा या कायद्याच्या पूर्ण वर्ड आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा वय वर्ष 6 ते 14 1 ते 8 पर्यंत हा चालतो. समजा हा कायदा आहे ते याच्याकडून फीस का बरं आकारण्यात येऊन राहिलेली आहे आणि त्या ठिकाणी हे समजा याच्याकडे पैसे नाही आहेत, काही नाही आहे, तर RT ऍक्ट त्या ठिकाणी जरी प्रायव्हेट शाळा असेल तर त्यांना फीस घेऊ शकतात. परंतु समजा त्यांनी PTA कमिटीची स्थापना केली असेल तर आणि त्यांना एकूण संख्येच्या 25% त्या ठिकाणी हे विद्यार्थी फुकटमध्ये करायची आहे आणि ती शूटिंग शाळेच्या वेबसाईटवर टाकायची आहे. शिक्षणाधिकाऱ्यांना सुद्धा पाठवायची आहे आणि कन्सर्न सगळे जेवढे शासकीय प्राधिकरण आहे शिक्षणासंदर्भात यांना पाठवायचे आहे. त्या ठिकाणी ते पालक आणि शिक्षक मिळून ही फीस तय करतात. त्याची पूर्ण रेकॉर्डिंग ठेवायची आहे आणि त्या शाळेने केलेलं आहे काय ही सगळ्यात पहिली चौकशीची आहे. आणि एखादा नालायक, कर्तव्याप्रती नालायक आणि भ्रष्ट सुभाष बावनकुळे सारखा अधिकारी समजा पालकाला म्हणतो का तुमची ऐपत नव्हती शिकवायची तर त्या ठिकाणी काय कशाला शिकवलं, या स्टेटमेंट प्रति समजा पालकांनी आताच म्हटलेलं आहे त्याच्या आईला ह्या नालायक अपराधी जो आहे अपराधी सुभाष बावनकुळे याच्यावरती ताबडतोब गुन्हा दर्ज करण्यात याची मागणी करून राहिलो. अनेक तक्रारी याच्या संदर्भामध्ये आपण टाकलेल्या आहेत परंतु कोणतंही नाही आहे. हा पूर्णपणे साठगाठ याची शिक्षण क्षेत्रातील जेवढे माफी यांच्यासोबत आहे. आम्ही